आमदार भरमोअण्णा पाटील यांना विधानसभेचे उमेदवार घोषित करणार। बसरगे येथे मेळाव्यात शिवाजीराव पाटील यांचं प्रतिपादन। राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही। चंदगड तालुक्यातील बसरगे इथं सोमवारी भरमोअण्णा पाटील यांच्या समर्थनार्थ आयोजित मेळाव्यात भाजप चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी मोठी घोषणा केली। ते म्हणाले, भरमोअण्णा पाटील यांना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार करण्यासाठी प्रयत्न करू। त्यात अपयश आल्यास या मतदारसंघात तेच प्रमुख उमेदवार असतील। त्यांच्या विजयासाठी मी कार्यकर्ता म्हणून जीवाचं रान करेन। या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी हजेरी लावली होती। या मेळाव्याचे अध्यक्षस्थान भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम पाटील यांनी भूषवलं। प्रारंभी प्रास्ताविक उदयकुमार देशपांडे यांनी केलं। शिवाजीराव पाटील पुढे म्हणाले की, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री भरमोअण्णांमुळेच विजयाच्या समीप पोहोचलो होतो। आजही मी त्यांच्यामुळेच उभा आहे। त्यांच्या अनुभवाचा मला राजकीय वाटचालीत मोठा फायदा झालाय। आता राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून भाजपमार्फत 6 आमदारांची नियुक्ती केली जाणार आहे। त्यात भरमोअण्णांची वर्णी लागावी यासाठी आम्ही गावागावातून कार्यकर्त्यांना मुंबईत नेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देऊ। यावेळी उपस्थितांनी एकमताने भरमोअण्णा पाटील यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला आणि त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याचा प्रस्ताव सर्वांनी मान्य केला। कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले। नाना इसके, अशोक कदम, मायाप्पा पाटील, सदानंद गावडे, नांदवडे आर.जी. पाटील, बी.के. पाटील, तेजम बाळू कोळसुंदकर, यशवंत सोनार, सुरेश सातवणेकर, अनिल शिवणगेकर, गणपत कानकुडकर, ईश्वर कांबळे, सचिन बल्लाळ, श्रीनिवास पाटील, महादेव बाणेकर, लक्ष्मण कडोलकर यांनी मनोगत व्यक्त केले। सर्वांच्या एकत्रितपणे भरमोअण्णांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या विजयासाठी कार्य करण्याचं आश्वासन दिलं। भरमोअण्णा पाटील यांना समर्थन देणारी घोषणा शिवाजीराव पाटील यांनी केली असली तरी त्यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चाही सुरू आहेत। शिवाजीराव पाटील हे बंडखोर उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा होत्या। त्यांच्या उमेदवारीचे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केलं होतं। मात्र त्यांनी अचानक भूमिका बदलल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। यामागे भरमोअण्णा पाटील गटाला आपल्यासोबत ठेवण्याचा हेतू असल्याचं बोललं जातंय। मेळाव्यात प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तींमध्ये मोहन परब, ज्योतिताई पाटील, शहाबुद्दीन नायकवडी, बबन देसाई, रवी बांदेवडेकर, दीपकदादा पाटील, अप्पा वांद्रे, प्रताप सूर्यवंशी, निस्मा शेख, विठाबाई मुरकुटे आदींचा समावेश होता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बसवंत चिगरे यांनी केलं तर आभार प्रताप सूर्यवंशी यांनी मानले।